कलाकार होण्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यात काही होणं, काही गाठणं असं नसतं. कला हा एक प्रवास आहे. त्यात पूर्ण डुंबून जाणं, त्यात पूर्ण नादी होऊन जाणं आणि प्रवास करत राहणं म्हणजे कलाकाराचा प्रवास. कलाकार म्हणून काही गाठायचं ठरलं, काय अपेक्षित ध्येय ठेवलं, तर मग मात्र कलेचा प्रवास हा फार विचित्र होऊन बसतो. नादावलेल्या कलाकाराला काहीही गाठायचं नसतं. त्याला यश, अपयश असा काही प्रवास करायचा नसतो. कुठलं लक्षच नसतं. तो रमत राहतो कलेत आणि कलेचा प्रवास करत राहतो. त्यात काय मिळतंय, काय मिळत नाही याच्यावर त्याचं लक्ष नसतं. नादावलेपण, कलेचं नादावलेपण हीच त्याच्या दृष्टीनं जगण्याची अंतिम गोष्ट असते. त्याच्या जगण्यातच कला असते. मेंदूत, श्वासात आणि जगण्याच्या प्रत्येक क्षणात कला असते. त्यानं ठरवलं की आपल्याला हे ध्येय गाठायचं आहे, तर तिथं कलावंत म्हणून तो संपला. हे कलेचं सुदैव म्हणा, दुर्दैव म्हणा, पण हेच आहे. आणि कलेत कुणाशीही स्पर्धा नाही, अगदी स्वतःशी पण नाही. स्पर्धा हा शब्द कलेत नाहीच. स्वतःची धुन्नक असणं, स्वतःचा नाद असणं, स्वतःचा प्रवाह चालू असणं, प्रवासात राहणं, कलेसाठी नादावणं आणि कलेत नादावणं एवढाच कलेचा प्रवास आहे. काही गाठायचं ठरलं की तो संपला. आणि तुम्ही जगभरच्या मोठ्या कलावंतांचं पाहाल तर त्यांचं कलेवर प्रेम होतं आणि कलेतच प्रेम होतं, कलेतच जगायचं होतं त्यांना. मागं काय होतंय, पुढं काय होतंय, यश मिळतंय का, अपयश मिळतंय का, फुलं उधळली जात आहेत का, जोडे पडत आहेत का, याची पर्वा नसलेला माणूस म्हणजे कलावंत. हे कळायला जरा अवघड आहे, पण हेच कला आणि कलाकाराबाबतचं सत्य आहे. याला पर्याय नाही.